ओडिसामधून हैदराबाद मार्गे सोलापूरकडे येणारा गांजाचा ट्रक पुण्यातील सीमा शुल्कचे नार्कोटिक्स सेलच्या अधिकाऱ्यांनी सोलापूर पुणे महामार्गावर पकडला। ट्रकमध्ये तब्बल 1309 ग्रॅम गांजा होता। त्याची किंमत अंदाजे 6,54,00,000 रुपये आहे। ओडिसातील गणुपूर येथून सोलापुरात गांजा आणला जात असल्याची खबर कस्टमच्या अधिकाऱ्यांना मिळाली। कस्टमच्या टीमने सोलापूर पुणे महामार्गावर सापळा लावला। 6 ऑगस्टच्या मध्यरात्री सोलापूर पुणे महामार्गावरून संशयित ट्रक MH16 DK 5556 येत होता। अधिकाऱ्यांनी ट्रकला थांबवून झडती घेतली। पाहणी केल्यावर क्रेटखाली गांजाची पोती आढळली। यात ट्रक चालकास अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान गांजा ओडिसातून घेऊन सोलापुरातच द्यायचा होता। गांजाची विक्री महामार्गावरच होते, त्यामुळे कस्टमने गाडी शहराबाहेरच पकडली। तो गांजा सोलापुरात कोणाला देणार होता याचा तपास पुण्याचे पथक करीत आहेत। मादक पदार्थांचे बाळगणे, विक्री, सेवन किंवा तस्करी यांसारख्या गुन्ह्यात आरोपींवर NDPS अधिनियम 1985 नुसार गुन्हा दाखल केला जातो। यात आरोपीस 6 महिने ते 20 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते। या कायद्यातील अनेक गुन्हे हे व्यावसायिक मात्र किंवा गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे अजामीनपात्र असतात। कलम 37 नुसार आरोपीला जामीन मिळणे कठीण असते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले।